श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वामी किमया यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. मित्रांनो, स्वामी समर्थ अक्कलकोटला येण्यापूर्वी मंगळवेढे, सोलापूर, मोहोळ, पंढरपूर येथे काही काळ वास्तव्याला होते. त्या काळात त्यांनी अनेकांना आजारातून, दुःखातून मुक्त केलं, त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या, अनेकांचं दारिद्र्य दूर केलं. जे अध्यात्मात अधिकारी होते त्यांना अनुग्रह देऊन सिद्ध केलं. त्याच काळात स्वामी हळूहळू प्रसिद्ध होऊ लागले होते, पण त्यांचं नेमकं एकच ठिकाण निश्चित नव्हतं. त्यामुळं दर्शन इच्छूंना त्यांना शोधावं लागत असे. मंगळवेढ्यामध्ये स्वामींनी 12 वर्ष वास्तव्य केलं. गावात ते फार कमी वेळ असत. आले तरी ते निषिद्ध जागी बसत असत. त्यानंतर काही काळ ते सोलापूरला राहिले. मंगळवेढ्याला असताना महाराज दिगंबर बुवा नावानं परिचित होते. त्या काळात त्यांनी एका ब्राह्मणाच्या दूध न देणाऱ्या गाईला आज्ञा देताच ती दूध देऊ लागली. त्यांची अनन्यभावे सेवा करणाऱ्या बसप्पा तेल्याला सर्प देण्याचं निमित्त करून सोन्याची लगड स्वामींनी दिली व त्याचं दारिद्र्य दूर केलं. एका 60 वर्षाच्या शूद्र स्त्रीला शीर्षाचा चीक साखरेत खायला सांगून तिला पुत्रप्राप्ती करून दिली. एका साळ्याच्या घराच्या मागच्या दारी त्याच्या बापानं पुरलेल्या धनाची खून सांगून त्याचं दारिद्र्य दूर केलं. त्याचप्रमाणे बाबाजी भट या ब्राह्मणाच्या कोरड्या पडलेल्या आडात लघुशंका केली आणि त्या आडाला भरपूर पाणी लागलं. याप्रमाणे त्यांनी सर्वसामान्यांच्या भौतिक कामना पूर्ण केल्या. त्याचवेळी जे अधिकारी होते त्यांना अधिकाराप्रमाणे कृपा करून त्यांची आध्यात्मिक नौका पार लावली. एक यवन त्यांची नित्य सेवा करीत असे. तो काहीही कामधंदा न करता वेड्यासारखा गावात फिरत कुणाकडूनही मागून खात असे. तो स्वामी महाराजांना नेहमी चिलीम भरून देत तंबाखू पाजत असे. कालांतरानं स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला ज्ञानी केलं. पुढे हा यवन अवलिया पंढरपूरला जाऊन नंतर सातारा जिल्ह्यात गेला. तसेच यशवंतराव महादेव देव हे सुद्धा मंगळवेढ्याला स्वामींजवळ राहून त्यांची कृपा प्राप्त करून पुढं देव मामलेदार म्हणून प्रसिद्ध झाले. एकदा नदीकिनारी महाराज बसले असताना पलीकडच्या तीरावरून 2 दिव्य व्यक्ती आल्या. तिघांनीही परस्परांचं दर्शन घेऊन अगम्य भाषेत काहीतरी बडबडत ते डोंगरात निघून गेले. थोड्या वेळानं स्वामी एकटेच परत आले. त्या तिघांपैकी एक रामकृष्ण परमहंस असावेत असा अंदाज आहे, पण याबाबत निश्चित सांगता येत नाही. हुमनाबादला माणिक प्रभू म्हणून एक सिद्ध पुरुष होते. एकदा स्वामी त्यांच्या भेटीला गेले होते. तेथे अक्कलकोटचे बाबा सबनीस नावाचे एक भक्त माणिक प्रभूंच्या दर्शनाला आले. त्यावेळी माणिक प्रभूंनी बाबा सबनीस यांना स्वामी महाराजांचं दर्शन घेण्याची खूण केली, पण बाबांना ती खूण समजली नाही. त्यामुळं माणिक प्रभूंनी स्पष्टपणे या स्वामी महाराजांचं दर्शन घे, ते तुझे गुरु आहेत असं सांगितलं. त्यावेळी स्वामींबरोबर आणखी 2 दिव्य पुरुष बसले होते. बाबा सबनीस यांनी तिघांचं दर्शन घेतलं. त्यावेळी स्वामींनी सबनीसांना अक्कलकोटला जाण्याची आज्ञा केली आणि आम्हीही लवकरच तिकडे येऊ असं सांगितलं. पुढे स्वामी अक्कलकोटला आल्यानंतर बाबा सबनीस त्यांचे निस्सीम भक्त झाले. मोहोळमध्ये गवे स्वामी नावाचे तपस्वी होते. त्यांचं वय 125 वर्ष असल्याचं बोललं जात होतं. ते योगसाधना करण्यास बसत तेव्हा त्यांचं आसन जमिनीपासून 1 फूट वर उचललं जात असे. स्वामी महाराज मोहोळला आले असता गवे स्वामींशी एकांतात बोलले आणि तेव्हापासून गवे स्वामींनी सहजावस्था धारण केली. स्वामी अक्कलकोटला गेल्यानंतर काही काळाने ते समाधीस्थ झाले. याच मोहोळमध्ये एक कोष्टी राहत होता. तो स्वामींकडे ब्रह्म दाखवा म्हणून हट्ट धरून बसला होता. त्याला एकदा नागनाथाच्या मंदिरात असताना, हे बघ तुला ब्रह्म दाखवतो असं स्वामी म्हणाले आणि कोष्ट्याला सगळीकडे सापच साप दिसू लागले. त्यामुळं कोष्ट्याच्या मनावर परिणाम होऊन तो भ्रमिष्ठासारखा वागू लागला. तेव्हा गवे स्वामींनी स्वामी समर्थांना प्रार्थना करून कोष्ट्याला पूर्वपदावर आणलं. मोहोळमध्ये गणेश हरी सोहनी म्हणून नावाचे मामलेदार
यांच्या घरी स्वामींचा मुक्काम असे. एकदा सोहनींच्या घरात गणेश जन्माचं कीर्तन सुरू असताना स्वामी अचानक तिथून उठले आणि घराबाहेर चालते झाले. सोहनी यांनी स्वामींना पुष्कळ विनंती केली असता तुझ्या घरी आम्हाला विटाळ होतो, आम्ही येत नाही असं म्हणून स्वामी जंगलात निघून गेले. गणेश सोहनी यांनी घरात वेश्या ठेवली होती. आम्हाला विटाळ होतो म्हणजेच ती वेश्या सोडून द्या असं स्वामींचं म्हणणं होतं. सोहनींनी ते न मानल्यानं स्वामी निघून गेले. पुढे सोहनींवर अत्यंत वाईट दिवस आले. त्यांच्यावर फौजदारी खटला होऊन त्यांची मामलत गेली. त्यानंतर जेव्हा सोहनींनी वेश्येला सोडलं तेव्हाच त्यांची भरभराट झाली. त्यांना पुन्हा बडोद्याला मामलतीची जागा मिळाली. सोलापुरात असताना स्वामी चिंतोपंत अप्पाटोळ यांच्याकडे राहत असत. याच चिंतोपंतांना स्वामींनी अक्कलकोटला पाठवलं आणि त्यांच्या पाठोपाठ स्वामीही अक्कलकोटला आले. मित्रांनो, ही कथा सविस्तर आपण वेगळ्या व्हिडिओत पाहूया. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन दाबून नवनव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.